आपले जाते ना जाते झाले ते येथे राहिलेच नाही म्हणून ते जाते झाले. आता बारीक काय का बरं का, जात्यावरची गाणी यांनीच म्हणावी. मी माझ्या पदरची गाणी नाही सांगणार, कारण मला बाबा बाहेरची गाणी म्हणायचं चढ नाही. आता बारीक काय बरं का, जनाबाईंनी सुद्धा जातं गायलं आणि त्या जात्यावरती तुम्हाला आम्हाला बसू. आता बरं आहे का बारीक काय बरं का, सगळ्यांनी म्हणायचं आणि तुम्ही पण म्हणायचं. पहिले त्यांनी म्हणायचं नंतर तुम्ही म्हणायचं. म्हणणार महिला म्हणत माझ्यासोबत मी तुमच्या लेकरासारखा आहे, भावासारखा आहे की नाही. आता माझ्या मागं म्हणायचं, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. आता इकडचा वार्ड बरं का, आता इकडचा वार्ड पुरुषांनी म्हणायचं, सासू आणि सासरा फिरतो दिसला, सासू आणि सासरा फिरतो दिसला. आता सगळ्यांनी म्हणायचं, ओव्या गाऊ बरं तर तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ बरं तर तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कसं वाटलं सगळ्यांना? फ्रेश वाटलं ना? एकदम छान वाटलं ना? आपलं कीर्तनच असं असतं बाबा, सगळ्यांनी मिळून करायचं त्याचं नाव कीर्तन. विठ्ठला विठ्ठला. महाराज त्या गवळीने इतका आनंद झाला ते सांगायला लागली, गवळे म्हणते गवळी लाग सईबाई, पुत्र झाला यशोदेरा बाई. हा सांगायला लागली आणि सगळीकडे हवं सुटली. महाराज परिणाम काय झाला? परिणाम असा झाला, सगळ्या गोकुळाला समजलं की नंदको लाला भयो, नंदको लाला भलो भयो, सगळ्याला आनंद झाला. पण इकडं परिणाम काय झाला पाठीमागं? तिकडं मायाला नेलं होतं. कोणाला नेलं होतं? मुलीला नेलं होतं. आलं का लक्षामध्ये? तिला उचलून आपटणार दुष्ट कंस, ती हातातून सटकली आणि तिने काय सांगितलं, अरे तुझ्या लागी वधी उपजला म्हटली, तुला वधणारा माझ्या अगोदर जन्माला आलाय आणि तो गोकुळात सुद्धा पोहोचलाय. काय म्हटले? गोकुळात पोहोचलाय आणि इकडे आनंदी आनंद वातावरण. मग महाराज काय झालं? सगळ्यांनी काय केलं, घराभोवती अशी रांगोळी काढली, बाहेरून सडा सडा सारवून केलं, रस्त्यावरती फुलाच्या रांगोळ्या घातल्या, हो दारामध्ये रांगोळ्या घातल्या, कुणी गुड्या उभारल्या, गुड्या गुढिया पकवत असल्यावर काय लागते बाबा, आहे की नाही? सगळ्याला आनंद आनंद झाला आणि गड्या जास्त पळायला लागले बरं का, म्हणून एक एक गवळण निघाली बघायला. कुठं? लेकराला बघायला. लेकरू कोण होतं? भगवंत श्रीकृष्ण परमात्मा. प्रत्येक गवळण यायची, एक एक गवळण यायची आणि पहिली गवळण बघायला गेली. ते रूप पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मनाला इतका आनंद झाला आणि ती बाहेर आली आणि तिला दुसऱ्या गवळीने विचारलं, कसं आहे कसं आहे?
कसं लेकरू दिसायला. यशोदामध्ये जगणं नंदबाबाचं लेकरू कसं दिसायला. आणि ती सांगायला लागली अगं काय सांगू तुला. सावळा देखिला नंदाचा 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 सावळा देखिला तेरे आनंदाचा प्रेमे आनंदाचा पूर्ण आनंदावळा देखिला नंदाचा सावळा देखिला नंदाचा सावळा जी दुसऱ्या गवळीला सांगायला लागली तेने आनंदाचा पूर आला सावळा. माझा आनंदाचा पूर व्हायला लागला. काय म्हटलं माझ्या अंतकरणामध्ये आता आनंद बसत नाही इतका मला आनंद झाला. मग असं मग ती दुसरी गवळ निघाली. कुठं लेकरू पाहिला. कोणाला पाहिला भगवंत श्रीकृष्णाला पाहण्याकरता. आणि आतमध्ये गेली आणि ती बाहेर आली. आणि तिसऱ्या गवळीने विचारलं कसा कसा कसाही दिसायला. पाहिला पाहिला नंदाचा नंदना 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 पाहिला पाहिला ती आली ती काय म्हणायला लागली माझं मन जागेवर ठेवलं नाही. पाहिला पाहिला नंदाचा नंदन ते नैवेद्य येले मन. आणि महाराज तिला सांगितलं का नाही तर 2-3 जणी होत्या त्या ती म्हणजे थांबा मला जाऊन येऊ द्या. याला काही कळत नाही म्हणजे दोघी म्हाताऱ्या झालेल्या आहेत. कारण तिथं गवळणी कशा होत्या कोणी लेकी कोणी सुना कोणी लेकी कोणी एकी स्वतंत्र. कोण कोण होत्या बोला. काही सासवा होत्या काही सुना होत्या आणि काही लेकी होत्या. म्हणजे त्या दोघी म्हाताऱ्या झाल्यात. त्याला चष्मा घरी विसरून आल्यात त्याला जरा बघत फरक झाला असेल. म्हणजे सून काय म्हटली आत्या तुम्ही मागं व्हा. आत्या तुम्ही घरात आत जा. आत्या तुम्ही आत जा आणि मी इकडे जाते. आणि ही महाराज सून गेली पाहिला आणि ती आली आणि ती सगळंच विसरून गेली. या ती कुळ माझे गेले माझं या तिकडून झालं. कोण म्हटलं म्हटली ही डोक्यावर पडली हिला काय कळत नाही. आमची वहिनी अशीच आहे. आमची वहिनी अशीच आहे. कोण म्हटलं ननंद. म्हटलं ना कुणी सुना कुणी लेकी कोणी एकी. आता सासू बघून आली म्हटली ती चष्मा घरी राहिला होता म्हणून सून गेली होती. म्हटली ही विडी हिला कळत नाही आमच्या वहिनीला काही कळत नाही म्हणे. मग ही पोरगी गेली लेक आपल्या भाषेमध्ये लेक गेली आतमध्ये आणि ती रूप पाहून आली आणि बाकीच्यांनी विचारलं कसा 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 होता दिसायला. मग ती म्हणायला लागली राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया. हो चंद्राला आणि सूर्याला सुद्धा लाजूला असं तेच सगळ्यांचं वर्णन झालं बरं का. आता पटपट वर्णन झालं. मग आता थोडे थोडे मोठे व्हायला लागले. आता कसे ते मोठे व्हायला लागले. थोडे मोठे झाले लेकरं कसे करतात चालतात. कसे चालतात तो तळवे तळहात तळहात देवीत तळवे तळहात तळहात देवीत परमात्मा काय व्हायला रांगायला लागली. तसे आपले लेकरं कसे चालतात कसे चालतात तळवे हात टेकतात ना आणि गुडघ्यानं काय करतात चालतात. तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत. हो डाव्या गुडघ्यानं रांगायला लागले आणि रांगता रांगता लहानाचे मोठे व्हायला लागले आणि चोऱ्या सुरू झाल्या.
एक दिवस चोरी झाली, काही खोड्या झाल्या. एक दिवस काय झालं, पहिली आली आणि ती सांगायला लागली, पतीची दाढी माझी, दोन्हीची गाठ मारली. गाठ कोणाची आणि कानाबाई कोणाची, आवरणा. अशा अनेक खोड्या झाल्या. थोड्या खोड्या आपण कटकट करी चालू बरं का, कारण आपल्या घराला जास्त किती वाजता पोहोच मला सांगितलं करेक्ट 12 वाजता का तुम्ही सांगितलं म्हणून. तसं काय नाही म्हणजे मला पळायला नको जास्त, बाकी दुसरं काही नाही. तुम्ही मला महाराज पळाता म्हणजे घरी पळून जाता का. आता बाहेर काय केलं का महाराज, तळवेतळ हात टेकत आणि असे रांगायला लागले. थोडं पाणी भेटलं तर बरोबर. तळवेतळ हात टेकत रांगायला लागले. रांगता रांगता खोड्या चालू केल्या. रांगता गोधने राखीत असे आणि खोड्या चालू झाल्या. खोड्या एक दिवस काय केलं, थोडे मोठे झाले. महाराज एक जणाच्या घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर काय केलं, ते दोघं नवरा बायको झोपलेले होते. काय झालेले होते, झोपलेले होते. हे बाबा हळूच गेला आणि काय केलं, याची दाढी आणि तिची वेणी दोघांची गाठ मारली. काय केली, दोघांची गाठ मारली. सकाळची वेळ झाली, कोंबड्या आरवलं, गाया हमरायला लागल्या, वासरं सोडायला उशीर झाला, धारा काढायला टाइम झाला. म्हणजे का उठाना म्हणून शेजारी पाजारी सापटीतून डोकायला लागले. का गेले का गायावर आजचे झोपले हो, सापटीतून डोकायला लागले. आणि एका नावा दिला, अरे सकाराम, अरे वासरं तर पडायला लागली, उठ. सकाराम कशाचं काय सापटीतून म्हणला, तू एकटाच काय, तू एकटाच आहे. हा म्हणे मी एकटाच. झालं काय, अरे म्हणलं तू हळूच एक काम कर, एक कडी उघडतो आणि एक फळी उघडतो, ते एका फळीतून आतून परत आतून कडी लाव. तो आतून फटीतून आला, एका फळीतून आला, परत आतून कडी लावली. म्हणलं अरे झालं काय, एवढ्या वेळ कुठे झोपत असेल का, तुम्ही नवीन राहील का, तुमची पोरं सर्व्हिसला लागल्यात आणि तुम्ही का लहान राहिलेत काय. म्हटले अहो झालंय काय माहितीये का, मी इकडचं नाही सांगत बरं का, गोकुळातलं सांगतो. तसं पाहता गेलं ना, आज गोदरेगाव हे गाव राहिलं नाही बरं का, बारीक काय कायचं. आज गोदरेगाव हे गाव राहिलं नाही. तुम्ही म्हणाल महाराज मग काय स्मशानभूमी झाली ना, तसं काही नाही. गाव राहिलेलं नाही. आज गाव हे आपलं तीर्थक्षेत्र झालेलं आहे. आज आपलं गाव गोकुळ झाले. काय झालेलं आहे, आज आपलं गाव काय झालेलं आहे, गोकुळ झालेलं आहे. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. आज का आनंद झाला, कारण आपल्या गावामध्ये आज भगवंत श्रीकृष्ण परमात्मा काय झाले, बोला जन्माला आलेत. आता गाव आपल्या गाव गोकुळात जन्माला, आपलं गाव मी काय सांगितलं गोकुळ आहे. मग आपल्या गावात भगवंत श्रीकृष्ण जन्माला आले होते का मथुरीत आले होते. आता वरच्या मंडळी सांगतात महिला मंडळ, भगवंत कुठे जन्माला आले होते, गोकुळात. कोण म्हणतं ए माझ्या आया हो, भगवंत श्रीकृष्ण परमात्मा. आता तुम्ही वर जाणार, पुरुष मंडळी सांगा, हे खांबाच्या मागचे बरं का, तुम्ही हे खांबा बसून आणि या खांबा बसून तुम्ही आपला एक वारडे. तुम्हाला महाराज परमार्थात राजकारण आणता का, हे परमार्थात राजकारण आणत नाही. आता राजकारणी परमार्थात गोष्टी याला करावा काय, विठ्ठल काय सांगत होतो महाराज. एक मिनिट, पाठीमाग उन्हात बसले. पाटील तुम्ही इकडे या, इकडे जागा आहे, तुम्ही इकडे जा, तुम्ही इकडे या. महिला तुम्ही या इकडे, पुरुष इकडल्या बाजूला या, महिला पाठीमाग उन्हात बसल्या. अजून आपल्या पुढे सरका, थोडं सगळ्यांनी पुढे सारखायचं. त्यांना जागा होईल, ते उन्हात बसलेत. सरका तुम्ही या इकडे, सर्वांना विनंती आहे थोडं पुढं सरकार, पाठीमाग ऊन असल्यामुळे. जागा आहे, या सगळी जागा आहे. अजून इकडे पार सरका, महिलांनी सरका इकडे. हा सरका, मागून आले त्यांना जागा. बाबा तुम्ही या साईडला बसा. दादा हो दादा, फक्त गडबड नका करू बडबड करू नका, शांततेत पुढं सारखा. तुमचं सरकून झाल्यावर मला सांगा, तर आम्ही चहा घेऊन आता बसा घेऊ. ताई बसा खाली पटापट, चला. विठ्ठला विठ्ठला. आता काय सांगत होतो, आपल्या वाराटात आलो होतो. कुठे काय सांगत होतो, आता आपल्या वाराटात आलो होतो. आता आपल्या वाराटात तशी माणसं वाढलीत, आता आपल्याला धोका नाही.
जाऊ दे तो विषय. तो विनोद, मी राजकारणी माणूस नाही बरं का, विनोदाने म्हणत असतो. तसं मला राजकारणाची काही घेतली नाही. तसं मी सगळ्या पक्षाचा आहे. तुम्ही मला महाराज कसं भाजपची माणसं आली का मी अभंग निवडीत असतो. उचलीला कमळापती. हे कळतं ना, याची माणसं आले का मग म्हणायचं जोडून या करचरणी. आणि घड्याळाचे माणसं आले का घडी घडी काळ वाटे याची पाहे. ते म्हणा अपक्ष आले पागुळा झालो देवा. मी सगळ्या पक्षाचा आहे असं काय समजून विठ्ठला विठ्ठला. आपल्याला काय करायचं गट आणि दट करून. हातीबान तीक्ष्ण उत्तरे रावण हे भगवती महाराज म्हणायला लागले बाबा तो अभंग अवघडे शिवसेनेवाल्याला तो अभंग पाठ व्हायचा. मग म्हटले सोपा मग घ्या. मग तीक्ष्ण उत्तरे आणि हाती घेऊन बाण फिरे. मग सोपं 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 नाही बाबा विठ्ठला आता मी तुम्हाला प्रश्न विचारला होता. आता एवढं विरोध झाल्याच्या नंतर बरं का बरेच माणसं इकडच्या तिकडच्या गटात गेले. आता तिकडचे नाही बरं का आपले म्हणजे धर्म मंडपातलं सांगतोय. हे खांबाचे गट पाडले मी जरा थोडक्यात मला बोलता यावं म्हणून. आता बारीक काय हे गट पाडायच्या अगोदर आपण कुठं होतो कीर्तनात. अगदी बरोबर ह्या गटाची माणसं हुशार आहेत बरं का जरा. इकडची माणसं हुशार आहेत. प्रश्न विचारला होता भगवंत श्री कृष्ण परमात्मा जन्माला कुठं आला होता. मथुरे पाठीमागं तुमचं काय म्हणणे. जुन्नर मध्ये बंदी शाळेत. हे आमचा बाबा म्हणतोय मराठी शाळेत. मराठी शाळेत नाही बाबा बंदी शाळेत आणि मथुरेत. मराठी शाळेत नाही बंदी शाळेत जन्माला आले होते. आपलं कीर्तन असं असते बरं का बाबू. अरे काय का भगवंत श्रीकृष्ण परमात्मा जन्माला कुठे आले होते. बंदी शाळेत. कुठे मथुरेमध्ये. आता बारीक ऐकायचं राहिला कुठे आले होते ते मला महाराज हे मंच सांगतो का. मंच नाही 750 वर्षापूर्वी एकनाथ महाराज सांगतात. बारीक ऐक प्रताप महाराज ऐक ऐक सखये बाई. ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काही. त्रैलोक्याचा धनी तो हा यशस्वी म्हणतोय आई. त्रैलोक्याचा धनी तो हा यशस्वी म्हणतोय आई. त्रैलोक्याचा धनी तो यशस्वी म्हणतोय आई. त्रैलोक्याचा धनी यशस्वी म्हणतोय आई. देवकीने गवाजीला यशोदेने गवाजीला. देवकीने गवाजीला यशोदेने गवाजीला. गवाजीला यशोदेने आता इकडच्या मंडळींनी म्हणायचं बरं का पहिला मंडळ आपली संख्या जास्त आहे. बारीक ऐकायचं बारीक म्हणायचं ही जात तुमच्यासाठी निवडली. ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काही. ऐक ऐक सखये बाई नवल मी सांगू काही. त्रैलोक्याचा धनी तो हा यशस्वी म्हणतोय आई. त्रैलोक्याचा धनी तो हा यशस्वी म्हणतोय आई. तुम्ही म्हणायचं आता फाशी घेऊ का बाईकला. काय म्हणले होते बोलायचं नाही. इकडे हात केला गेले थांबायचं. तुमच्या हात केला तुम्ही म्हणायचं त्रैलोक्याचा धनी तो हा यशस्वी म्हणतोय आई. त्रैलोक्याचा धनी तो हा यशस्वी म्हणतोय आई. देवकीने गवाजीला यशोदेने गवाजीला. आता आवाज आला बरं का.
पांडवांचा बंदी जन भोवनिया लागला पांडवांचा बंदी जन भोवनिया लागला जोरात इथं पकवाद्या करता टाळ्या वाजव लेच नाचत होते मला असा पकवाद्या असला ना अजून 4 वाजेपर्यंत आपण हटत फक्त तुम्ही कळ काढला पाहिजे ठीक आहे ना विठ्ठल जन्माला कुठे आले होते परमात्मा मथुरे प्रमाण दिले ते देवकीने वाहिला आणि यशोदेने पाहिला म्हणजे यशोदा मातेने काय केला सांभाळ केला आणि सांभाळ करत असताना सगळीकडे आनंद झाला आणि खोड्या करायला चालू झाली एका घरात गेले पतीची दाढी आणि पत्नीची वेणीची गाठ मारली गाठ बाई कुणाची सुटेना आणि यशोदे बाळ तुझा काना हो आता तो धिंगाणा आम्हाला सहन होत नाही हो म्हटले काय करायचं तिथपर्यंत गेले कुठपर्यंत थोडा टाइम झाल्यामुळे आपण लगेच नेऊ तिथपर्यंत गेले कुठं नंदबाबाच्या वाड्यापर्यंत गेले म्हणजे त्याच्याशिवाय ही गाठ सुटणार नाही का सुटणार नाही म्हटले जाळायला गेलो तिथे गाठ जाळा नाही पण केस जाळा ना म्हटले कापू आपण काय म्हटले कापू म्हणले ते केस कापा नाही पण आग्नीनं जाळा नाही पण अवकाशानं सुटा नाही पण म्हटले काय करायचं म्हटले तिथं गेलं पाहिजे ही करणी ज्यानं केली ना ही करणी तोच उतरू शकतो बाबा आहे की नाही देवा तुझी काय करणी नारळाच्या आत पाणी भेटतो अभंग आहे मला तुमचं शेपक आहे पण चांगला आहे अभंग शेप आहे तो गात्यात अभंग नाही तो अभंग गात्यात नाही पण आपल्या लोकांनी तयार केलेला पण चांगला आहे देवाच्या लांगेवरती कोण टिकलाय देवाशिवाय ती गाठ कोणाला सोडणार आहे मग तिथं गेले तिथं गाठ सोडली म्हटले असं म्हणजे हो म्हटले बाबा आता खोड्या करू नको आता थोड्या कदार कट करू बरं का म्हणजे हा बाबा म्हटलं आई खोड्या करत नाही म्हटले मग काय करतो मी खोड्या करत नाही तेवढाच बलराम दादा दाखवत आला आई अगं ये आई आई ग आई नाही खाली ग मी माती 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 राम दादा हो राम दादा राम बळीराम दादा म्हटले ना माती खाली आणि हा म्हणायला लागला आई मी माती खाली नाही आई ग आई नाही खाली ग ना माती आई ग आई नाही खाली ग ना माती बळराम दादा खोट बोलतो बळराम दादा खोट बोलतो बळराम दादा आई ग आई काय म्हटलं हा बळराम दादा खोटं बोलतोय माती खाल्लेली म्हटले कृष्णा आता तू माती पण खातोय आता तू खोड्या पण करतोय आता एक काम करतो खोड्या करायच्या नाही आणि इथं राहायचं सुद्धा काय म्हटले आता तू इथं राहायचं नाही कुठं जाऊ काय मी म्हटले तू शाळेत जा कुठं जा म्हटले शाळेत जा पूर्वीची शाळा कोणती गाया सोडायच्या आणि रानात जायचं आता परिणाम काय झाला बारीक आहे का बरं का हा म्हटला यानं विचार केला आईला होकारार्थी मान हलवली आई उद्या जातो पण यानं विचार केला आता एकट्याला जाऊन तिथं काही जमायचं नाही मग खोड्या करायला ज्याला सोबत घेतलं होतं आता बाबा खोड्या आज संघबाद झाल्या आपल्याकडे हेळपडत आहे की नाही त्याच्या खोड्या भरपूर आहेत माझ्या लक्षात येतं कारण केला इशारा म्हटलं जाता जाता कीर्तन थांबवण्याकरता माझ्या लक्षात येतात काही गोष्टी बाहेर काय काय विरोधाने म्हटलं उतळे महाराज हा म्हटले आता एकट्याचं काही रमायचं नाही मग म्हटलं गोपाळाला आवाज दिला काय आवाज दिला गोपाळाला चला हो तुम्ही गाया घेऊन सारे रानात या आहो गाया घेऊन सारे रानात या गाया घेऊन सारे थोडा रानातून आपण पोचतो रानात पोचल्याच्या नंतर महाराज तिथं अनेक प्रकारचे खेळ खेळायला चालू झाले बरं का आता बारीक आहे का खेळ कोण खेळणार आमच्यासोबत सांगा बरं आमच्यासोबत जे खेळ खेळणार नाही त्यांनी एकदा हातवर करा बरं
कोण आमच्यासोबत खेळ खेळणार नाही म्हणजे तुम्ही सगळे आमच्यासोबत खेळ खेळणार आहे का नाही. आता प्रत्येक खेळाचा आनंद घ्यायचा बरं का. आणि पहिला खेळ चालू झाला बरं का मला हा माम्याचा. हा मामा बोरा पोरं हा मामा खेळले. म्हटले का ना डाव बदल काय म्हटले आता या खेळात काय म्हणू लागत. म्हटले काय खेळायचं. चेंडू फळी चालू झाली. चेंडू फळी खेळायला चालू झाले. परिणाम काय झाला. चेंडू कळंबाच्या झाडावरती अडकला. महाराज चेंडू काढायला गेले. भगवंत श्रीकृष्ण कळंबाच्या झाडावर चढले कशासाठी चेंडू काढण्याकरता. चेंडू सटकला यमुना मातेच्या डोहात पडला. कालियाचं मर्दन झालं. जंगलामध्ये सुद्धा कालियाचं मर्दन झालं. म्हणले महाराज कालिया बेला आता आपल्याला परत एकदा खेळायचं. काय खेळायचं. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी नाडू आता खेळ विटी नाडू. म्हणायचं मी दुबक म्हटलं तुम्ही पण म्हणायचं. बोला आब दुब तिब आबक दुबक तिब पोरा त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू. आबक दुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू त्रिगुण खेळ मांडू. आता प्रश्न आहे बरं आता बारी काय करायचं. हे रानात कशासाठी गेले होते. बोला बोला बरोबर सांगितलं. गाई चारायला कशासाठी गेले होते आणि काय करीत होते. इटी दांडू चेंडू लंगुऱ्या काय का नाही चेंडू फळी हा मामा खेळत बसले. तोपर्यंत गाई काय झाल्या गेल्याला. महाराजांनी आज्ञा केली महाराज त्याला आमच्या गाय आणा आणा इकडे आणा पुढं. हा त्या कट्ट्यावरच्या पलीकडच्या. मी नका ना बघू योगच म्हणायला लागली. ते बिचारे बसले सावलीला बसू द्या. त्या लांब गाय हे गेल्या. सगळे गोपाळ धावत गेले. सगळ्या गायी आणल्या. पण बारी काय केलं बरं का एक गाय काय आवराना. एक गाई कोणाच्या एक गाय गोपाळाच्या एक गाय मागे यायना. त्या गायचं नाव काय होतं. आता वरचे मंडळी बोलायचं नाही बरं का. त्या गायचं नाव काय होतं बाबा बाबा हा हा त्या गायचं नाव काय होतं. बरोबर बोललो कोणतं कोण बोललो. हा मनेरी गाय. त्या गायचं नाव काय मनेरी. मन ही एक गाय अशी आहे बाबा की कोणाच्यानंच आकळत बारीक गाय ते कोणाच्यानंच आकळत तिचं नाव दुसरं काय माहिती का वासना. आणि कानाला म्हटले तिला आकळ. वासना वढाळ गाई गडी आलो वासना वढाळ गाई वासना वढाळ गाई
एक प्रमाण देऊन सांगू का तुम्हाला, नाथ महाराजांचं प्रमाण देतो बरं का. हे मन आहे ना मन, एकनाथ महाराज म्हणतात हे शरीर म्हणजे ना एक गाव आहे. बारीक काय बरं का इकडे पहा, हे शरीर म्हणजे काय आहे, हे शरीर बाबा हे गाव आहे आणि या गावामध्ये एक महाराजी नावाचा पाटील आहे. त्याचं नाव काय, मन काय, त्याला काय म्हटलं पाटील. आता बारीक काय बरं का, थोडा ऐकून सोडतात. आता मनाची पाटील देह गावाचा, मनात काय बदल सांगतो बरं का. मनाची पाटील देह गावाचा, विश्वास करू नका त्याचा, तो घात करील काय नेमाचा, पाटील फाशी. मी अनुरायांचा जोशी भोरा, मी अनुरायांचा जोशी भोरा, गोपाळ म्हटले कान्हा, ती मनेरी गाय काय आमच्या हातात आवडणार, तू तुझ्या गाई तू तू, आम्ही चाललो. कानोबाची बढिया पुली गोदरे हो, कानोबाची बढिया पुली गोदरे हो, कानोबाची बढिया पुली गोदरे हो, कानोबाची बढिया पुली गोदरे. असं बोला आनंद बाकरी, इथं कानोबा एकच बोली. असं बोला आनंद बाकरी, कानोबा एकच बोली. असं बोला आनंद बाकरी, इथं कानोबा एकच बोली. असं बोला आनंद बाकरी, आम्हा धरले बरं तुरी, आम्हा धरले बरं तुरी. आम्ही कोणी खाल्ली तुझी जोडी रे, कानोबाची बढिया पुली गोदरे, कानोबाची बढिया पुली गोदरे, कानोबाची बढिया पुली गोदरे. प्रमाण लई येते आणि माझं असतं बाबा काल्याचे किरण याल तरी याले लागे, याल तरी याले लागे, याल तरी याल तरी याले लागे. मागे माझ्या मागे मागे